आज दिनांक 17 जानेवारी 2024 रोजी गांधी चौक हिंगोली येथे विकसित भारत संकल्प यात्रा वाहनाचे पूजन आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी शिवसेना प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सय्यद आमीन, नगर अभियंता रत्नाकर अडसिरे, उपमुख्याधिकारी उमेश हेंबाळे, स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर, प्रशासकीय अधिकारी श्याम माळवटकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर नामदेव कोरडे, प्रदीप आंधळे, अभियंता वसंत पुतळे, अभियंता किशोर काकडे, अभियंता प्रतीक नाईक, देवीसिंग ठाकूर यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या। अरुण दिपके, TV7 हिंगोली। त्याचबरोबर युवा नेते केशवरावजी नाईक साहेब यांचा सन्मान करण्यासाठी आमचे उपमुख्याधिकारी माननीय उमेश हेंबाळे साहेब यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी नाईक आरोग्य आमचे PO कसं तालुका अधिकारी कोरडेजी कोण आलते कॅबिनेट मंत्री केंद्रीय विपेंद्रजी यादव आणि ही टीम ज्यावेळेस काम करते त्यावेळेस मित्रो ध्यानात ठेवा कोणाचं तरी मार्गदर्शन आणि कोणाच्या तरी नेतृत्वाखाली काम करत असतं। 20,000 मध्ये किमान 5 तालुक्यामध्ये 1 लाखाच्या वर लोकांनी याचा फायदा घेतलेला आहे। त्याच्यामध्ये आपल्याला जर मला वाटते की काही आपल्याला कमी जास्त जर आपल्याला एखादी बिमारी जर आढळली तर मला वाटते की माझ्या गोरगरीब लोकांना याचा फार मोठा आधार आहे। आधार म्हणजे 5 लाख, किमान 5 लाख आणि 5 लाख तुम्हाला माहिती की सहजासहजी लागत नाही। पण एखादा तुम्हाला सांगतो की मोठा जर रोग एखाद्याला झाला, ईश्वराने देवानं करू नये आणि कुणालाही तसा रोग येऊ नये, पण कदाचित जर तुम्हाला सांगतो असा जर एखादा रोग झाला, कॅन्सर सारखा रोग झाला, दुसरा कोणता एखादा रोग झाला, तर मला वाटते की केंद्र सरकारनं, महाराष्ट्र सरकारनं याच्यासाठी 5 लाख रुपयाचा निधी तुम्हाला सांगतो की या ठिकाणी दिलेला आहे। त्याच्यामध्ये बचत गट असतील, त्याच्यानंतर बचत गटांना उदयकरिता कर्ज असेल, वैयक्तिक स्वरोजगार असतील, PM संविधान असतील, कौशल्य प्रशिक्षण असतील, या अनेक योजना, मग घरकुलाची योजना असेल, त्याच्यानंतर मला वाटते की घरामध्ये गॅस देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर मला वाटते की आपल्या केंद्र सरकारनं केलेलं आहे। आणि मित्रो, हे करत असताना मला तरी वाटते की या देशाचा पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी सारखा पंतप्रधान मला वाटते आतापर्यंत झाला नाही आणि इथून पुढेही सुद्धा होणार नाही मित्रो।